धम्मसूर्य DLK चॅनलच्या सर्व श्रोत्यांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. उद्या दिनांक 14 ऑक्टोबर 2024 धम्मचक्र अनुवर्तन दिनाचा 68वा वाढदिवस आपण साजरा करीत आहोत. काही जणांनी 12 ऑक्टोबर 2024ला हे धम्मचक्र अनुवर्तन दिन साजरा केलेला आहे. त्या दिवसाचेही फार महत्त्व आहे. त्या अशोक विजयादशमीला सुद्धा 68 वर्ष होत आहेत. आपण हे दोन्ही दिवस साजरे करू शकतो. त्या निमित्तानं सर्व बौद्ध बंधू भगिनींना माझ्या लाख लाख शुभेच्छा. धम्मपदातील एका गाथेत भगवंतांनी म्हटले आहे, कोणू हासो किमानंदो नित्यं पज्जलिते सती अंधकारेण ऊनद्धा पदीपम न गवेस्सथ. याचा मराठीत अर्थ आहे, कैसे हसने कैसा आनंद सर्वत्र नित्य जळता है अंधाराने वेढला परी दीपक शोधन घेत आहे. भगवान म्हणतात, जेव्हा हे संसार आसक्ती आणि विकारांच्या अग्नीने निरंतर जळत आहे, तेव्हा कसले हसणे आणि कसला आनंद. अविद्येच्या अंधकाराने तुम्ही घेरलेले असताना प्रज्ञाप्रकाश देणाऱ्या दिव्याचा तुम्ही शोध पण घेत नाही. बघा, भगवान 2500 वर्षापूर्वी साऱ्या जगाला सांगतात की तुम्ही सर्व ह्या अज्ञानातून दूर व्हा आणि ज्ञानाचा प्रकाश तेवत ठेवा, तेवू द्या. प्रज्ञेचा प्रकाश तुम्ही ठेवा. आणि असे बोलून त्यांनी बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकानुकंपाय अशा तऱ्हेचा उपदेश लोकांना दिला की बहुजन हितायाची ही गोष्ट आहे. धम्म हा बहुजन हिताचा आहे, बहुजन सुखाचा आहे, त्यांच्या भल्याचा आहे. आणि तो तुम्ही अनुसरून ह्या जगाला प्रज्ञेचा प्रकाश मिळू द्या. अज्ञानाच्या अंधकारातून दूर व्हा. परंतु बरेच दिवस आपण आता अज्ञानाच्या अंधकारातच बुडालेलो होतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर आम्हाला हा बुद्धाचा धम्मही मिळाला नसता. आता तो मिळालेला आहे, तर प्रत्येकाने आपल्यात बुद्धाचा धम्म अनुसरून प्रज्ञेचा दिवा लावण्याचा प्रयत्न करावा. तर हे सांगताना डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की हा देश अज्ञानाच्या अंधकारात का बुडालेला राहिला. कारण 2500 वर्षापूर्वी ह्या देशात जगाला प्रकाश देणारा बुद्ध ह्या देशात जन्माला आला आणि त्यांनी ह्या धम्माचा प्रसार केला. आणि तरी पण हा देश अज्ञानाच्या अंधकारात बुडत आहे. किती दुःखाची गोष्ट आहे. जगातील साऱ्या देशांनी ह्या बुद्धाचा धम्म अंगीकारला आणि येथील लोकांनी त्याला नष्ट करविला. आणि जवळजवळ 1200-1300 वर्ष ह्या देशात बुद्धाचा धम्म नष्ट होऊन अज्ञानाच्या अंधकारातच बुडत राहिला आणि अधोगतीला गेला. हे कशामुळं? तर बाबासाहेब म्हणतात, ब्राह्मणी धर्म आणि बुद्ध धम्म यांच्यामध्ये अगदी बुद्धाच्या काळापासून तर थेट दुसऱ्या सहस्रकात बुद्ध धम्म भारतातून लुप्त होईपर्यंत सातत्याने संघर्ष होत आलेला आहे. आणि ह्या संघर्षामुळेच कोण श्रेष्ठ ह्या वादात पडल्यामुळे ह्या देशाचा अनर्थ झालेला आहे. पाली निकाय, बौद्ध संस्कृत ग्रंथ, उपनिषदे, ब्राह्मणांची धर्मसूत्रे, पुराणे, दोन्ही धर्मातील तात्विक ग्रंथ ह्या सर्वातून हा संघर्ष सिद्ध झाला असून त्याला काही पुरातत्व संशोधनातील पुरावे
आणि परदेशी खलित्यावरूनही पुष्टी लाभलेली आहे. आणि हा संघर्ष तेव्हाच थांबला ज्यावेळी बुद्ध धम्म हा भारतातून हद्दपार झाला. या परस्पर संघर्षाव्यतिरिक्त सुद्धा इसवी सनाच्या प्रारंभापासूनच ब्राह्मणी धर्माची आणि बुद्ध धम्माची समेट प्रक्रिया सुरू झाली. एकीकडे सम्मिलीकरण व दुसरीकडे दोषारोपण अशा दुहेरी प्रक्रियेमधून ब्राह्मणी पुरोहित वर्गाने बुद्धाला विष्णूचा अवतार मानून ऐतिहासिक बुद्ध धम्माला सुद्धा गुढतेचे आवरण चढवले. भारताचे सर्वात प्रख्यात इतिहासकार डॉक्टर आर सी मुजुमदार म्हणतात की सनातनी परंपरेने बुद्धाला विष्णूचा अवतार म्हणून मान्यता देण्याची कृती म्हणजे एक सुनियोजित कट होता. आणि या धोरणाच्या धाडसी आघाताने अगोदरच भारतातून नाहीसा होत चाललेल्या बुद्ध धम्माच्या पायाखालची वाळूच सरकली गेली आणि परिणामी बुद्धाच्या धम्माचे भारतातून पूर्णपणे उच्चाटन झाले. बुद्ध आणि बुद्ध धम्माच्या प्रत्येक सर्वश्रेष्ठतेवरच मात करण्यासाठी गुप्त काळानंतरचे ब्राह्मण पुरोहित लेखक एवढ्या थराला गेले की ख्रिस्तपूर्व काळातील ज्या ब्राह्मणांनी ज्या शाक्य मुनीची शूद्र म्हणून निंदा केली त्यांनीच नंतर बुद्धाला अवतार म्हणून पसंती देण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ असा नव्हे की बुद्धाचा आदर म्हणून त्यांनी असे केले, कारण दोन विपरीत विचारांचे टोक एकत्र येणे कसे शक्य आहे. परंतु ब्राह्मणांचा हा कट ज्यांच्या लक्षात येत नाही त्यांना असे वाटते की ब्राह्मणांनी बुद्धाचा हा बहुमान केला, परंतु ब्राह्मणांच्या अवतारवादात बुद्धाचा हा अपमानच आहे. कारण की नाना प्रकारच्या पशु प्राण्यांची सुद्धा म्हणजे मासा, कासव, डुक्कर, ठेंगू वामन आणि अर्धपुरुष अर्धसिंह अर्थात नरसिंह यांची सुद्धा अवतारात गणना केलेली आहे. आणि जे काही नर अवतारात घातले त्यांचे चारित्र्य सुद्धा संशयास्पद असल्याचे जाणवते. त्यांच्या हातात धारण केलेले शस्त्र व त्यांच्या कथा असे स्पष्ट करतात की त्यांनी इतरांच्या संहारासाठीच अवतार घेतले, मानवतेच्या कल्याणासाठी नव्हे. बुद्धपूर्व वैदिक धर्मातील दोन सर्वात मूलभूत घटक म्हणजे यज्ञयाग व चातुर्वर्ण्याची शिकवण. या दोन्हीवरही बुद्धाने टीका केली आणि वेदांची पवित्रता आणि अधिकार फेटाळून लावला. बुद्ध धम्म जेव्हा भारतात मोठ्या भरभराटीस आला होता त्या इसवी सन पूर्व 400च्या काळात महाभारताची रचना झाली. आणि जरी त्यावर बुद्ध धम्माचा सर्वाधिक प्रभाव असला तरी त्याच्या लेखकांनी बुद्धाचे नाव एवढ्या कटाक्षाने टाळलेले आहे की बुद्धाचे नाव कुठेच दिसू नये. सातवाहनाच्या कारकिर्दीत हिंदू धर्माची पुनर्रचना करणारे सारस्वत म्हणजे स्मृती, त्या स्मृती पतंजली, मनु, याज्ञवल्क्य इत्यादी लेखकांनी लिहिल्या. यादवाच्या काळात हेमांड पंडित हा महादेव राजाच्या ब्राह्मण प्रधानाने चतुर्वर्ग चिंतामणी हा धार्मिक ग्रंथ आणि रसायनशास्त्र, आयुर्वेद, ज्योतिषशास्त्र वगैरे विषयावर अनेक ग्रंथ लिहिले. ब्राह्मणी धर्मीयांसाठी त्यांनी चतुर्वर्ग चिंतामणी या ग्रंथात 2000 व्रते निर्माण केली.
वर्षाच्या 365 दिवसात निरनिराळ्या जातीतील लोकांनी ही 2000 व्रते पाळली तर त्यांना मोक्ष मिळण्याची आशा होती. कोणत्या दिवशी कोणते पदार्थ जेवण्यासाठी, नैवेद्यासाठी आणि ब्राह्मण भोजनासाठी तयार केले पाहिजेत याची यादी सदर ग्रंथात आहे. दररोज किती व्रते पाळावीत हेही त्या ग्रंथात सांगितले होते. म्हणजे लोकांचा सारा दिवस ही व्रते पाळण्यात जात असावा. यादवांच्या काळात इसवी सन 1260 साली संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. या आधीच्या काळात महानुभाव पंथाचे ग्रंथ लिहिण्यात आले. यादव, मुसलमान, मराठी आणि पेशवे यांच्या काळात संतांचे अभंग आणि त्यांची पुराणे व इतिहासकारांच्या बखरी, शाहिरांचे पोवाडे आणि तमासगीरांच्या लावण्या लिहिण्यात आल्या. ह्या साहित्यात आणि स्मृतीत मोठी संख्या धार्मिक ग्रंथांची होती, कारण त्या काळात धार्मिक भावनांचे प्राबल्य फारच होते. हे सारे साहित्य आणि स्मृती तयार झाल्या. त्यात चातुर्वर्ण्य आणि जातीभेद यांचा उदो करण्यात आला होता. दलित वर्गाला अनुल्लेखाने मारण्यात आलेले होते व जिथे दलित उल्लेख करणे जरुरी होते तिथे त्यांना हीन दर्जाला चिकटवून ठेवण्याच्या हेतूनेच तो उल्लेख केलेला आहे. हीन दर्जातून दलितांनी वर यावे याबद्दल त्या लेखकांना तळमळ नव्हती. उलट तशी तळमळ दाखवणे म्हणजे धर्म भ्रष्ट करून नरकवासाच्या मार्गाला लावण्यासारखेच आहे, अशी प्रामाणिक समजूत सर्वांनी करून घेतली होती. हे चातुर्वर्ण्य व जातीभेद हे धार्मिक तत्वांचे एक अंगच असल्यामुळे त्याविरुद्ध बंड करण्याचे धैर्य कुठल्याही संतांनी सुद्धा दाखवले नाही व त्यामुळेच संत महात्मे सुद्धा दलितांना हीन अवस्थेतून बाहेर काढण्याची दूरदृष्टी देऊ शकले नाही. त्यापैकी फक्त अपवाद होता तो संत कबीरांचा, ज्यांना बाबासाहेबांनी आपला गुरु मानले. त्यांनी ईश्वर, आत्मा, चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर कडाडून हल्ला केला होता, परंतु त्याचाही विशेष परिणाम त्या सनातनी समाज व्यवस्थेवर झाला नाही. पेशव्यांच्या काळात तर दलितांच्या हीन अवस्थेचा व अस्पृश्यतेचा कळसच झाला. दलितांवर इतकी कडक बंधने लादण्यात आली की त्यांच्या सावलीमुळे आणि मातीत उमटलेल्या पावलामुळेही ब्राह्मणांना विटाळ होऊ लागला व म्हणून तो विटाळ टाळण्यासाठी दलित लोकांना गावात सकाळी आणि सायंकाळी फिरण्याची बंदी करण्यात आली होती. दलितांचा विटाळ टाळण्यासाठी त्यांना बोराटीच्या फांद्या आणि थुंकण्यासाठी गळ्यात मडकी बांधून गावात येण्याचा प्रघात सुरू केलेला होता. ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी पेशव्यांच्या दरबारात काम करीत असलेला माउंट स्टुअर्ट डाल्फिस्टन तथा इष्टूर फाकडे हा पुण्याच्या संगमावर बंगल्यात राहत होता. त्यांनी दलितांची अशी दयनीय अवस्था पाहिली आणि त्याला अशी कल्पना सुचली की अशा पीडितांना जर हाताशी धरले तर ईस्ट इंडिया कंपनीला पेशवाई संपवणे सोपे जाईल. त्याने महार, चांभार व मांग लोकांच्या फलटणी उभारल्या. या महार लोकांच्या फलटणीमुळेच 1 जानेवारी 1818 साली भीमा कोरेगाव येथे इंग्रजांनी पेशव्यांच्या सैन्याचा धुव्वा उडवला आणि पेशवाई नष्ट केली. या महार लोकांच्या शौर्याचीच व बलिदानाची साक्ष म्हणून इंग्रजांनी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ बांधला. तो आजही ताठमानेने तिथे उभा आहे. पेशवाईच्या अंतानंतर इंग्रजांचे राज्य आले.
त्यांच्या राज्यामध्ये अस्पृश्यांनी थोडा सुटकेचा निश्वास सोडला, तरी पण ब्राह्मणी पगडा भारतीय समाजमनावर हजारो वर्षाच्या संस्कारामुळे इतका बसलेला होता की त्यातून सहज सुटका होणे अस्पृश्यांना शक्य नव्हते. त्यासाठी क्रांतिबा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्रज राज्याच्या सुरुवातीपासून तर भारत त्यांच्यापासून स्वतंत्र होईपर्यंत ह्या महामानवांना अत्यंत परिश्रम घ्यावे लागले. आता भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या काळातही स्पृश्य अस्पृश्यतेचा भेद जाणवत नसला तरी जातीभेद अजूनही ताठमानेने जिवंत आहे. जाती रचनेच्या यशाची आणि प्रभावाची निवड व गरज हिंदू साहित्याचा अनिवार्य भाग बनलेला आहे. भ्रष्ट हिंदू धर्म सामान्य जनांच्या मनात रुजवण्याचा फार मोठा खटाटोप ब्राह्मण वर्गाने मोठ्या काव्यबाजपणाने केला आणि त्यामुळे या देशात या लबाडीला, ढोंगीपणाला विरोध करणाऱ्यांचे प्रयत्न तोफडे पडले. बुद्ध, सम्राट अशोक, कबीर, क्रांतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेबांचे प्रयत्नसुद्धा कमी पडले. ह्या सर्वांची प्रखर विरोधाची परंपरा पचवून हिंदू समाज जातीव्यवस्थेवर आजही ताठ उभा आहे. कठोर जातीव्यवस्थेच्या बाहेर येण्याची त्यांना गरज वाटत नाही. हिंदूंची जातीव्यवस्था ही त्यांची कवचकुंडले होऊन बसली आहेत. परंतु हजारो वर्षाच्या या दुष्ट समाज व्यवस्थेचा त्या ब्राह्मण समाजातील एकही महापुरुषांना त्याबद्दल पश्चाताप होऊ नये ही अत्यंत आश्चर्याची गोष्ट आहे. त्यांच्यात एकही वॉल्टेअर निर्माण होऊ नये ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. द अनटचेबल्स ह्या नावाचा डॉक्टर बाबासाहेबांनी संशोधनपर ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत ब्राह्मण समाजाकडून वॉल्टेअर का निर्माण झाला नाही या महत्त्वाच्या मुद्द्याची बाबासाहेबांनी सविस्तर चर्चा केली. फ्रान्सच्या क्रांतीत वॉल्टेअरचा फार मोठा हात होता. बाबासाहेब म्हणतात, वॉल्टेअरचा वैचारिक प्रामाणिकपणा ब्राह्मण पंडितांपेक्षा श्रेष्ठ होता. कारण ज्या कॅथॉलिक पंथात वॉल्टेअरचे संगोपन झाले त्याच पंथाच्या विरुद्ध बंड करण्याचा प्रामाणिकपणा त्याच्यात होता. तो त्याने दाखवला. परंतु अशा प्रकारचे वैचारिक बंड करण्यास कोणताही विद्वान ब्राह्मण पुढे आला नाही. उच्चवर्णीय समाजातील वॉल्टेअर म्हणजे त्याच्या सर्व श्रेष्ठतेला, तथाकथित सुसंस्कृत समाज रचनेला आव्हान देणारा क्रांतिकारकच होय. तो स्वयंप्रज्ञेने लेखन करणारा एक साहित्यिक होता. त्याच्या विचारात बुद्धी प्रामाण्य होते. तो निस्वार्थी, सत्यनिष्ठ, विचारवंत होता. कोणत्याही एकाच समाजाची ज्ञानावर, सत्तेवर, संपत्तीवर असणारी मक्तेदारी त्याला पसंत नव्हती. तो स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाचा पुरस्कार करणारा लोकशाहीवादी विचारवंत असल्यामुळेच त्याने स्वतःच्या कॅथलिक पंथावर सडोतडू टीका केली. हल्ली एक उदाहरण आपणास पाहावयास मिळते. ते आदरणीय आचार्य सत्यनारायण गोयंका गुरुजींचे. तरी ब्राह्मण नसले तरी कट्टर सनातनी हिंदूंच्या उच्च जातीतील बनियांच्या घरी जन्मलेले असून सुद्धा बुद्ध धम्माचे कडक पालन करून ह्या देशात व विदेशातही धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत होते. आणि आहेतही त्यांची संस्था जी विपश्यना विशोधन विन्यास आहे
त्यातर्फे अजूनही धम्माचा प्रसार चालू आहे. ती 14 मार्च 2006च्या विपश्यना या मासिकात गुरुजींनी हिंदू ग्रंथाबद्दल एक खंत व्यक्त केली आहे. ती खंत व्यक्त करताना गुरुजी म्हणतात की श्रीमद भगवद्गीता ही आदि मनुस्मृती या नावाचे विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोकजी सिंघल यांनी लिहिलेले एक पुस्तक त्यांना भेट म्हणून मिळाले. ते पुस्तक वाचून आदरणीय गुरुजी अत्यंत आनंदित झाले, कारण सध्या प्रचलित असलेल्या मनुस्मृतीला विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षांनी अस्वीकृत केले. सध्याची जी मनुस्मृती आहे ही एक अतिशय महत्त्वाची बाब होती, कारण मनुस्मृती हे एक असे पुस्तक आहे की ज्यामुळे या देशातील 2 मोठ्या जनसमूहात इतके कटुतापूर्ण विभाजन झालेले आहे की ज्याने या देशाची फार मोठी हानी झालेली आहे. आणि म्हणूनच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाहीररित्या ह्या पुस्तकाचे दहन करावे लागले. आणि त्या आनंदाच्या भरात आदरणीय गोयंका गुरुजी यांनी विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव व विपश्यी साधक श्री बाळकृष्ण नायक यांना जे पत्र लिहिले त्याचा मुख्य अंश खालीलप्रमाणे आहे. गोयंका गुरुजी लिहितात, लोक प्रचलित मनुस्मृति ने हमारे समाज में उच्च नीच का जो अमानुषिक, अनैतिक और अधार्मिक विभाजन का गर्हित विधान प्रस्तुत किया, उसे मन ही मन गलत समझते हुए भी अपने यहाँ का कोई नेता खुलकर इसका विरोध नहीं कर सका. कम से कम ऐसा मेरे देखने में तो नहीं आया, बल्कि अपने यहाँ के एक शीर्षस्थ नेता ने तो इसे लोगों की भावना का प्रतीक बताया और इस प्रकार इसे न्यायपूर्ण और मान्य सिद्ध करना चाहा, जो कि मुझे अत्यंत अनुचित ही नहीं दुखद प्रतीत हुआ. श्री अशोक सिंघल जी ने इस दिशा में सही कदम उठाया और मौजूदा मनुस्मृति को गलत साबित कर समाज कल्याण का अत्यंत प्रशंसनीय काम किया है. किसी विशिष्ट जाति की माता की कोख से जन्म लेने मात्र से किसी व्यक्ति को उच्च और महान मानकर पूजे, भले वह तमोगुनी हो, निकृष्ट कर्मी हो, और किसी अन्य जाति की माँ की कोख से जन्म लेने मात्र से किसी व्यक्ति को नीच और अस्पृश्य माने, भले वह सतोगिनी हो और निष्कृष्ट कर्मी हो. यह विचारधारा हमारी गौरवमयी उदात्त मानवी संस्कृति की धवल विमल चादर पर ऐसी कलंक कालिमा है जो किसी भी राष्ट्र प्रेमी का सिर लज्जा से नीचा करती है. इस कलंक कालिमा को दूर किए बिना हम अपना सिर ऊंचा नहीं उठा सकते. यह कितनी अमानुषिक विचारधारा है कि किसी पालतू कुत्ते, बिल्ली, गाय, बैल और घोड़े आदि पशु को अथवा तोता, मैना आदि पक्षी को छूकर, सहलाकर, पुचकार कर, थपथपाकर हम अपवित्र नहीं हो जाते, परंतु नहा धोकर स्वच्छ हुए और सदाचार का जीवन जीते हुए किसी मानव पुत्र को छूने से ही नहीं, उसकी छाया पड़ने से भी हम अपवित्र हो जाते हैं. हम इन पशु पक्षियों के प्रवेश से हमारे मंदिर, देवालय अपवित्र नहीं हो जाते, लेकिन किसी मानव मात्र की प्रवेश से ही वह अपवित्र हो जाते. ये कैसी विडंबना भरी विकृत मानसिकता है. इसके रहते हम कैसे गर्व कर सकते हैं अपनी गौरवमयी उदात्त हिंदू संस्कृति पर. गोस्वामी तुलसीदास ने
रामचरितमानस और कवितावली जैसे ग्रंथों की रचना करके जैसे सारे समाज का वैसे ही मेरा भी बहुत बड़ा कल्याण किया। परंतु राम कथा की दो बातों ने मेरे मानस को बुरी तरह झकझोरा और व्यथित किया था। उनमें एक तो था कि निरपराध सीता माता की गर्भावस्था में बिना किसी सेविका को साथ दिए और बिना किसी आजीविका का प्रबंध किए हिंसक पशुओं से भरे वन में निर्दयता पूर्वक अकेली छोड़ दिया जाना। मुझे याद है कि इसे पढ़ सुनकर मैं बहुत व्यथित हुआ था। मेरा भावुक हृदय इस अमानुषिक घटना की कल्पना मात्र से सिहर उठता था, इसे सहन नहीं कर पाता था। उस समय के मेरे आदरणीय गुरुदेव ने मुझे यह कह के शांत किया था कि यह वास्तविक घटना नहीं है। भगवान राम की पावन कथा में यह घटना बाद में जोड़ी गई है। इसे सुनकर मैं कुछ आश्वस्त तो हुआ, परंतु फिर भी यह नहीं समझ पाया कि ऐसी गलत बात देश के सभी राम भक्तों ने स्वीकार कैसे कर ली। दूसरी बात जिसने मुझे अत्यंत विचलित किया था वह थी तुलसीदास की चौपाई, पूजे ही विप्र शील गुणहीना तदपि न शूद्र गुण गान प्रवीणा, जिसका अर्थ है शील संपन्न न होते हुए भी ब्राह्मण पूजा का पात्र होता है, लेकिन ज्ञान संपन्न शूद्र भी पूजा का पात्र नहीं हो सकता। मेरी प्रारंभिक पाठशाला के गुरुदेव पढ़ाई आरंभ करने के पूर्व हमसे प्रतिदिन सामूहिक प्रार्थना करवाते थे। उसके बोल थे, हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए, शीघ्र सारे दुर्गुणों को दूर हमसे कीजिए, लीजिए हमको शरण में हम सदाचारी बने, ब्रह्मचारी धर्म रक्षक वीर व्रतधारी बने। उन्होंने अत्यंत कृपापूर्वक हमें सिखाया था कि सदाचरण और सद्गुणमय जीवन ही धर्माचरण है। प्रार्थना के उपरोक्त पद को मैं अपने नित्य प्रति के प्रातःकालीन भजनों में भी प्रमुख स्थान देता था। अतः जब पढ़ा कि बिना शील गुण के भी कोई पूज्य हो सकता है और शीलवान और गुणवान हो तो भी अपूज्य, तब उन दिनों की बाल सुलभ बुद्धि को यह कथन बहुत अटपटा लगा। परंतु इस शंका का भी समाधान करते हुए मेरे गुरुदेव ने समझाया कि यह तुलसीदास जी की अपनी वाणी नहीं है, किसी अन्य व्यक्ति ने इसे रामचरितमानस में जोड़ दी है, इसे महत्व नहीं देना चाहिए। मेरे गुरुदेव स्वयं विप्र थे, शील सदाचार और सद्गुण संपन्न थे, मेरे लिए परम पूज्य थे। अतः उनके कहने पर उन दिनों मेरे लिए इस पद का कोई विशेष महत्व नहीं रह गया था। परंतु आगे जाकर युवावस्था में हिंदी साहित्य का गंभीर अध्ययन किया और हिंदी के प्रसिद्ध लेखक श्री रामचंद्र शुक्ल का तुलसीदास नामक आलोचना ग्रंथ पढ़ा, तब जाना कि यह पूर्व काल से चली आ रही मान्यता है। उन्होंने चाणक्य नीति के इस श्लोक को उद्धृत किया, पतितोपि द्विजः श्रेष्ठः न च शूद्रो जितेंद्रियः, जिसका अर्थ है पतित ब्राह्मण भी श्रेष्ठ कहलाता है, लेकिन जितेंद्रिय शूद्र श्रेष्ठ नहीं हो सकता। इसके साथ साथ महर्षि दयानंद जी सरस्वती के सत्यार्थ प्रकाश में भी देखा कि यही श्लोक पराशर स्मृति में भी देखा गया और देखा कि मनुस्मृति तो ऐसी धर्म विरोधी विचारधारा से भरी पड़ी है
यही नहीं, अपने यहाँ के अनेक पुराणों और स्मृति ग्रंथों में भी कहीं न कहीं किसी न किसी प्रसंग में यही दूषित विचारधारा मुखरित हुई है। तब लगा कि जैसे पूज्य राष्ट्र कवि मैथिली शरण जी ने ठीक ही कहा है, नरकृत शास्त्रों के सब बंधन है नारी ही को लेकर, अपने लिए सभी सुविधाएं पहले से कर बैठे नर। केवल इन धर्म ग्रंथों में ही नहीं, प्रत्युत जब हमारे समाज के व्यवहारिक जीवन में भी ऊंच नीच और स्पृश्य अस्पृश्य की घोर अमानवीय विषमता देखी, तब तो मेरे अंतर मन से यह विद्रोह भरी कविता फूट पड़ी। ब्राह्मण बनिए के घर जन्मे, इससे ही क्या हम हैं महान। हम उच्च वर्ण, हम सर्वश्रेष्ठ, ऊंचा समाज में बना स्थान। तो ये ऊंचा समाज बनाने के लिए खुद को ही सर्वश्रेष्ठ कहना ब्राह्मणों ने शुरू किया, और अपने अभिमान के लिए, अपनी जाति की श्रेष्ठता के लिए इस देश में ऐसे संस्कृति को बढ़ावा दिया जो संस्कृति बुद्ध के संस्कृति से बहुत ही अलग और विपरीत थी। और इसीलिए इस देश को हजारों साल तक गुलामी में रहना पड़ा। बाहर से कई लोग आके यहाँ राज किए, ग्रीक आए, हून आए, कुशान आए, कौन कौन नहीं आया, मुसलमान आए, अंग्रेज आए, कौन कौन नहीं आए इस देश में, और राज करके सब संपत्ति लूट के चले गए। और फिर भी ये समाज सुधरने के नाम पे नहीं आता है। सबको विनती है कि ये बुद्ध की संस्कृति जो पुरानी संस्कृति थी, सबसे पहली संस्कृति थी, जिसको सम्राट अशोक ने आगे बढ़ाया। मौर्य काल के सब बुद्धिस्ट थे, मौर्य वंशज बुद्धिस्ट थे, और उन्होंने इस देश को ऐसे बढ़ाया कि उसको सोने की चिड़िया कहते थे इस भारत को। लेकिन आज वो कौन सी हालत में है देख लिए। बुद्ध को लेके विदेश के लोग अपनी उन्नति कर पाए, और हम जहाँ हैं वहाँ ही हैं। आज 70 साल हुए, 75 साल हुए, फिर भी हम दुरुस्त नहीं हुए। इसलिए सबको विनती है कि बाबा साहब अम्बेडकर ने जो ये बौद्ध संस्कृति पुनर्जीवित की, उसको 68 साल हो गए। इसी की राह पे चलना सब भारतवासियों का कर्तव्य है, और इसी से ही इस देश का उद्धार हो सकता है। तो सबको विनती है कि आज के इस पावन समय पर सब जन प्रतिज्ञा करें कि ये भारत बौद्धमय बने, और उसके आचरण से इस देश को फिर से सोने की चिड़िया बनावे। सबने इसमें सहायता देना जरूरी है, और इस संस्कृति को बढ़ाना जरूरी है, इस विचार को बढ़ाना जरूरी है। तभी इस देश का भला होगा, सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सब सुखी हो। यही भावना व्यक्त करके और इस धम्मचक्र अनुवर्तन दिन की सबको शुभ कामना देते हुए मेरे ये 2 शब्द समाप्त करता हूँ। जय भीम, नमो बुद्धाय।